नमस्कार मंडळी, मी आहे ऋतुजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। आजचा दिवस खूप खास आहे कारण उद्या मकर संक्रांती आहे आणि आज आहे भोगी। भोगी हा सण म्हणजे निसर्गाला धन्यवाद देण्याचा दिवस। शेती, पीक, भाज्या, सूर्यदेव सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणूनच आज मी बनवली आहे भोगीची खास भाजी। भोगी म्हणजे काय? भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा एक सण आहे। या दिवशी जुने विचार, जुने त्रास, जुने वाईट सवयी सोडून नवीन सुरुवात करायची असते। म्हणून भोगीला जुनी लाकडं जाळून भोगी पेटवली जाते आणि त्या आगीत आपण नकारात्मक गोष्टी टाकतो आणि सकारात्मक गोष्टी मनात घेतो। आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोगीची भाजी। या दिवशी महाराष्ट्रात खास अशी भाजी बनवली जातात। सगळ्या भाज्या एकत्र घातल्या जातात कारण या सगळ्या भाज्या म्हणजे निसर्गाची देणगी आहे। जसं की पेरू, बोरे, गाजर, वालाच्या शेंगा, वांगी, घाटे म्हणजे आपला ओला हरभरा, मटार, बटाटा, दोडका, गाजर आणि अजून बऱ्याच भाज्या शेतात आणून त्या भाजीमध्ये एकत्र घातल्या जातात। इतक्या सगळ्या भाज्या एकत्र खाणं म्हणजे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं। म्हणूनच आपले आजी आजोबा म्हणतात, जो न खाई भोगी तो सदा रोगी। जो भोगीची भाजी खातो तो वर्षभर आजारी पडत नाही। मी ही भाजी खास मराठवाडा पद्धतीने बनवली आहे। जसं आपण बोजार, कांदा, खोबरं घालून ही भाजी बनवतो अगदी तशीच। चला तर मग रेसिपी सुरू करूया। मराठवाड्यात भाजी म्हणजे फक्त जेवण नाही, ती एक संस्कृती आहे। आई, आजी हे सगळे मिळून भाजी कापतात, बोलत बोलत भाजी बनवतात आणि सगळेजण एकत्र जेवतात। आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात आपण हळूहळू या पारंपरिक रेसिपीज विसरत चाललेलो आहोत। ह्या रेसिपीज विलुप्त झाल्या आहेत। म्हणूनच माझा प्रयत्न असतो की या गावरान पारंपरिक रेसिपीज जपाव्यात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात। कारण ह्याच रेसिपीमध्ये खरी चव आहे, खरं आरोग्य आहे आणि खरी आपुलकी आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या घरात भोगीची भाजी कशी बनवतात ते कमेंटमध्ये सांगा। आणि मग काय, तुम्ही खाल्ली की नाही भोगीची भाजी? मी तर खाल्ली बापा। तर मी इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या एकत्र घातलेल्या आहेत आणि आता त्या भाज्या व्यवस्थित आपण शिजवून घेत आहोत। भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कारण भाजी जर चांगली परतली तर त्यामधला जो रसाळपणा असतो तो एकमेकांमध्ये जातो। आता शेंगदाणे घालत आहेत, तीळ घालत आहे आणि आता त्या भाजीमध्ये पूर्ण असं मिक्स करून घेत आहेत आणि भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। आता हे भाज्या चांगल्या परतून घेत आहोत आणि त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालणार आहे आपण। आता मीठ पण घातलेलं आहे। आता ते मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता पाणी टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि आता जे हे मसाला आहे ना, जे कालवण ते घालायचं आहे। आता हे कालवण म्हणजे फक्त यामध्ये आहे कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा आणि खोबरं आणि हा बाकीचा मसाला आहे जसे की शेंगदाणे, डाळ, फुटाणे आणि मिरच्या। आता हे आपण मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये आता अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता रेडी आहे आपली भाजी। आता भाजीला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि आता ह्या भाकरी करत आहोत आपण। भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी केल्या जातात आणि त्यावरती तीळ लावलं जातं। आता आपण भाकरी झालेली आहे। आता मी जेवायला घेते आणि तुम्ही खाल्ली की नाही ही भोगीची भाजी हे मला कमेंटमध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, आम्ही तुम्हाला जे व्हिडिओमध्ये केळी दाखवत असते ना, ते केळी आता आमच्या पिकल्या आहेत आणि ह्या बघा आमच्या केळी।